20-25 मिनट का गाड़ी है। यहाँ से ऊपर जाओ, बाजू वाला ब्रिज से नीचे उतरो, नीचे उतरेंगे तो जमीन पे ही मिलेगा, एकदम आगे जाएंगे तो हाँ वो वाला ब्रिज से। माझं नाव आहे नरेंद्र पाटील, मी राहतो वरळे गावात। वरळे गावात सकाळी 9:30 वाजता इथे येतो, इथे सेवा करण्यासाठी। इंडिकेटर नसल्या कारणाने मी इथे 2 तास सेवा करतो। 2 तास सेवा करून मग 11:15 11:30 इथून कामावर जातो। प्रायव्हेट जॉब आहे माझा। प्रायव्हेट जॉबसाठी मला टाइमवरती जायचं असते आणि 2 तास सेवा करतो। फक्त या इंडिकेटर नसल्यामुळे त्यांना मार्गदर्शन करतो। बोरोली 1 नंबर स्लो गाडी आहे, चर्चगेट 2 नंबर स्लो गाडी आहे, विरार 3 नंबर फास्ट गाडी आहे, हे सांगायचंच काम करतो। पूर्वीपासून मी सेवा करतच आहे। सिद्धिविनायक मंदिर मध्ये मी सेवा करत होतो। सिद्धिविनायक मंदिर कोविडच्या नंतर सिद्धिविनायक मंदिर मध्ये माझी सेवा थोडी कमी झाली, माणसं जरा कमी येतात देवळात, त्याच्यामुळे 2 तास सेवा करायला मला इथे भेटलं। त्या देवाचं मला खूप आभारी आहे मी, त्यांच्यामुळे इथे 2 तास सेवा करतो। तसं मी पूर्वी कोविडच्या अगोदर पण सेवा करत होतो, पण तो छोट्या ब्रिजवरती करत होतो। पाठीमागे एक छोटा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती संध्याकाळी करत होतो। तेव्हा 1 तास 1.5 तास जी काही वेळ भेटत तेव्हा सेवा तिथे करत होतो मी। त्या ब्रिजवरती पण इंडिकेटर नसल्या कारण तिथे सेवा करत होतो मी। तर हा नवीन जो ब्रिज बनलाय त्या ब्रिजवरती इंडिकेटर नाही आहेत। इंडिकेटर नसल्यामुळे खूप लोकांची गैरसोय होते। हा स्लो गाडीचा ना फास्ट गाडी, 1 नंबरची गाडी पकडा 7 वर्षे नांदेड येतो, त्याच्यामुळे नमस्कार। धन्यवाद दादा, तुम्ही खूप मदत करता। अरे वा, छान, तुमचे कुणीतरी आभार मानले पाहिजे म्हणून 2 शब्द बोलण्यासाठी जरूरत नाही। परवा तुमची मी रील पाहिली। हो थँक्यू, रील बघितली, ती चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं आभारी आहे। हो काय नाही, त्यांची गैरसोय झाल्यामुळे करतो सेवा। कोणीतरी करायला पाहिजे, ते करतात। आपण आपलं काम करायचं आहे, आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण सेवा करायची आहे, बस। जनतेची गैरसोय होता कामा नये, एवढाच माझा उद्देश आहे।